नमस्कार मित्रांनो, मी निवृत्ती. आज परत एकदा आप्पाश्री ॲग्रोमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, मागील 5-6 दिवसापासून वादळी वारा आणि पाऊस खूप झालेला आहे. तर आपल्या मुख्य पीक म्हणजे आपल्या भागातील शिमला मिरची, आरमार, सितारा गोल्ड किंवा टॅमॅटो आणि स्ट्रॉबेरी याच्यामध्ये आता खोडकूज होणार आहे, डावणी येणार आहे आणि गळ पडलेलेच आहेत झाडांना. पण मग त्याच्यापासून आपण थोडंसं रिकवर करण्यासाठी उपाययोजना सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला एक आवळणी अशी द्यायची आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रोको, मॅट्रिक्स किंवा त्रिनस याच्यापैकी कोणतं एक बुरशीनाशक घेऊ शकता. त्याच्यामध्ये बायोस्टिम्युलंट टाकायचं आहे. मित्रांनो, बायोस्टिम्युलंटचं काम काय, जे झाड ट्रेसमध्ये गेलं आहे ते ट्रेस रिकवर करण्याचं काम करेल. आणि तिसरं आपल्याला हुमिक घ्यायचं आहे. मध्ये मित्रांनो, पावडर फॉर्ममधलं हुमिक नाही घ्यायचं आपल्याला, नाही पातळमध्ये घ्यायचं, आपल्याला जेल फॉर्ममधलं हुमिक घ्यायचं आहे. त्याचे रिपोर्ट खूप छान येते अशा वातावरणीय किंवा गळ पडले त्या ठिकाणी. आणि आपल्याला स्प्रेमध्ये मित्रांनो 2-3 स्प्रे सांगतोय. ते स्प्रे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचे. आपलं पहिलं स्प्रे सिजंटा कंपनीचा स्कोर आणि कवच असं दोघं एकत्र स्प्रे घेऊ शकता मित्रांनो. ते उन्हाळा अवेलेबल झाला तर दुसरा स्प्रे आहे मित्रांनो स्टेप्टोसायक्लिन आणि ताकद, टाटा कंपनी ताकद येतं. हा एक स्प्रे तुम्ही या वातावरणामध्ये काढू शकता. तोच नाही अवेलेबल झाला तर तिसरा स्प्रे आहे मित्रांनो सुदर्शन कंपनीचं ट्रायशॉट नावाने येतं. त्याच्यामध्ये नेटिव्हो प्लस स्कोर आणि प्लस सल्फर असे 3 बुरशीनाशके एकत्र आहेत. हा हा स्प्रे घेऊ शकता. या स्प्रेमध्ये तुम्ही एक अॅमिनो ॲसिड चांगल्या प्रकारचे घेऊ शकता मित्रांनो स्प्रेला. आणि तो नाही अवेलेबल झाला तर मित्रांनो आपलं स्वरूप कंपनीचं इजिस काय हे पण या ढगाळ वातावरणामध्ये खूप छान काम करतं. याच्यापैकी कोणतेही स्प्रे आपल्याकडे अवेलेबल झालं तर तुम्ही या वातावरणामध्ये घेऊ शकता आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान येतील. काही अडचण असल्यास माझा नंबर आहेच, मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.